ठाकरेंचा शब्दनशब्द खरा ठरला. भाजपनी रंग दाखवलायचे. शिंदेंची वेळ निघून चालली आहे का? 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल आला होता. क्लिअर कट बहुमत मिळून महायुती सत्तेत असणार होती. 132 आमदार निवडून आणणारे फडणवीस मुख्यमंत्री होत होते. पण तरीही फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होतो 5 डिसेंबरला. कारण काय? तर एकनाथ शिंदे त्याआधी 29 नोव्हेंबरला उदय सामंत पुढे येतात. शिंदे नाराज नाहीयेत सांगतात, पण तरीही शिंदे समोर येत नाही. आठवडा उलटतो. बातमी कळते, शिंदे सरकारमधून बाहेर राहणार आहेत. पण पुढे ते उपमुख्यमंत्री दिसतात. 7 डिसेंबरला शिंदेंचं थेट दर्शन होतं. पत्रकार परिषद घेतली जाते आणि माझ्या समर्थनार्थ कोणीही रस्त्यावर उतरू नका असा शिंदेंचा आदेश कार्यकर्त्यांना दिला जातो. शिंदे सरकारमधून बाहेर राहत होते, तर उदय सामंत पुढे येत होते. जसे ठाकरे बाहेर राहून शिंदेंना पुढे केलं नाही, तसंच शिंदेही स्वतः बाहेर राहून सामंतांना पुढे करू शकले नाही. इथून सुरुवात झाली उदय सामंत रूपी एकनाथ शिंदे पक्षात रेडी आहे. सोडा पुढचा विषय. मुद्दा पॉइंट टू पॉइंट ऐका. अंदाज लागेल काय घडणार आणि कसं कसं घडणार आणि कधी घडत आलं. जानेवारी 2025ला आरोप झाला भाजप उद्योगमंत्री उदय सामंत यांना शिंदेंच्या जागी रिप्लेस करण्याचा प्रयत्न करते. सामंतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत दावस येथे पाठवलं गेलं, ज्यांनी समांतर नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चा झाल्या. राऊतांनी दावा केला की सामंत यांच्याकडे 20 आमदारांचा पाठिंबा आहे आणि भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्रीपद न देता सामंत यांचा विचार केला होता. फडणवीस असतील तिथे शिंदेंनी जाणं टाळलं. 21 फेब्रुवारी 2025ला शिंदे 3 सरकारी कार्यक्रमांना गैरहजर राहिले, जिथे की फडणवीस उपस्थित होते. 1 आग्रा किल्ल्यात शिवजयंती उत्सव, 2 आंबेगाव बुद्रुक येथे शिवसृष्टी थीम पार्कच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन आणि 3 2027च्या नाशिक कुंभमेळाव्याच्या आढावा बैठकीतही, जिथे की फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार होती, तिथे शिंदे गैरहजर राहिले. पुढे येऊयात एप्रिलकडे. एप्रिल 2025मध्ये शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मुंबईतील अतिथीगृहावरती भेट झाली. 3 वेळा ही भेट झाली, शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी. फडणवीस आणि अजित पवारांसोबत रविवारी बैठक झाली आणि त्यानंतर गोपनीय बैठक झाली. शिंदेंनी शहा यांच्याकडे डावलण्याच्या तक्रारी केल्या, ज्यात रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावर विलंब, शिवसेना खात्यांमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचा हस्तक्षेप, निधी वितरणामध्ये अडचणी, विधान परिषद समित्यांमध्ये प्रतिनिधित्व कमी करणं आणि MSRTC म्हणजे महाराष्ट्र राज्य सडक वाहतूक महामंडळाच्या निधी आणि अध्यक्षपदावरती विलंब असे मुद्दे असल्याचं बोललं गेलं होतं. पुढे येऊयात शिंदेच्या आमदार आणि मंत्र्यांकडे. शिंदे यांचे आमदार आणि मंत्री यांच्या व्यवहारामुळे शिंदे अडचणीत येणं किंवा मग त्यांना आणणं. 13 जुलै 2025ला बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आमदार कॅन्टीनमध्येच कर्मचाऱ्याला मुक्का मारला. त्यापूर्वी शिरसाट यांचा धूम्रपान आणि पैशांच्या बॅगेचा व्हिडिओ व्हायरल होणं आणि त्या बॅगेत कपडे असल्याचा दावा शिरसाट यांनी करणं, योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्सबार असणं, दादा भुसे यांच्या निकटवर्तीय व्यक्तीवरती चौकशीच्या धाडी पडणं आणि भरत गोगावले यांच्या अघोरी पूजेचा व्हिडिओ व्हायरल होणं, हे 5 मुद्दे दिसले. या पलीकडे जाऊन सुद्धा शिंदेंसाठी शोधला जात होता असा पर्याय म्हणजे राज ठाकरे. 11 महिन्यात फडण आणि राज ठाकरे यांच्या तब्बल 5 वेळा भेटी होत आहेत. ना युती आहे, ना आघाडी आहे, ना कुठल्या निवडणुका आहेत, तरी या भेटी का? 10 फेब्रुवारी 2025ला राज ठाकरेंच्या दादर निवासस्थानी भेट होती. याही भेटीचा साधारण 55 मिनिटं चालते. दुसरी भेट होती 12 जून 2025ला मुंबईतील बांद्रा येथील 5 स्टार हॉटेलमध्ये ही भेट होती. तिसरी भेट होते 21 ऑगस्ट 2025ला वर्षा निवासस्थानी बंद दाराआड ही भेट होती. भेटीची वेळ साधारण 45 मिनिटं. चौथी भेट होते 27 ऑगस्टला राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी आणि 5वी भेट होते 3 सप्टेंबरला वर्षा निवासस्थानी. राज ठाकरेंसोबत ना युती, ना आघाडी, ना कुठले आमदार, ना खासदार. मग या भेटीमागचा सिक्वेन्स जोडायचा तर काय जोडायचा? राज ठाकरेंना पक्षात घेणं म्हणजे एकनाथ शिंदेंसाठी समांतर नेतृत्व तयार करणं, अशाच त्याचा अर्थ होता. राज ठाकरे रुळावर आले नाहीत ती गोष्ट वेगळी आहे, मात्र राज ठाकरे रूपी शिंदेंच्या रिप्लेसमेंटचा विचार होतच होता. 50 आमदार घेऊन आलेल्या शिंदेंना मुख्यमंत्री केलं. उपकारांची जाणीव ठेवून शेवटपर्यंत पायापाशीच लोळवणं जे होतं ते शिंदेंनी घ्यायला पाहिजे होतं, अशी भाजपच्या आमदारांची, कार्यकर्त्यांची भूमिका होती. मात्र तसं न करता शिंदेंनी शहांची थेट मिळवलेला ॲक्सेस आणि देवेंद्र फडणवीसांसोबतच समांतर तयार केलेलं राजकारण, या गोष्टी देवेंद्र फडणवीसांच्या खटक्यात होत्या. देवेंद्र फडणवीस हे टप्प्यात आले की कार्यक्रम करतील याची चर्चाही जोरदारपणे होऊ लागली होती आणि तसं झालंही. 132 आमदार निवडून आणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री न करणं हे भाजपला जमणार नव्हतं. एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये बहुमताचं सरकार येऊन ते मुख्यमंत्री असताना सुद्धा या सगळ्या गोष्टी घडल्या आणि जेव्हा सरकार आलं त्यावेळीच शिंदेच गायब झाले. या सगळ्या गोष्टी सांगतायत ठाकरे हेच तर एकनाथ शिंदेंना सांगत होते की भाजपा हा असा पक्ष आहे की जर त्यांची वेळ आणि काळ संपली की ते लगेचच त्या आमदार, खासदार किंवा मग मोठ्या नेतृत्वावरती
एक्सपायरी डेट चिकटवून देतात. फरक इतकाच असे की मॅन्युफॅक्चरिंग डेट जी आहे ती सगळ्यांना माहिती असते, पण एक्सपायर डेट जेव्हा ती व्यक्ती एक्सपायर होणार राजकारणातून त्याच वेळी दाखवली जाते. शिंदेंसोबत तेच घडतंय का? मुळात शिंदेंची आता गरज काय? विधानसभा निवडणुका होऊन गेल्यात. जेव्हा शिंदे सोबत नव्हते त्यावेळीही 2019ला भाजपाने मोठा आकडा गाठलाय आमदारांचा, 2014लाही गाठलाय, 2024लाही गाठलाय. शिंदेंची गरज नेमकी कशाला? हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्यात आणि त्यांच्या सभोवती असणाऱ्या कोर टीमला खटकतोय. मग आता जर गरजच उरलेली नाहीये तर मग पुन्हा पूरक पोषक वातावरण करायचंच कशाला? जर झाडच नकोय तर त्या झाडाला पाणीच घालायचं कशाला? आणि त्यामुळे पाण्या वाचून ते झाड गेलं असं सांगण्याची तयारी एकनाथ शिंदेबाबत होत असावी. उद्धव ठाकरे हेच तर सांगत होते की आपल्यासोबतही हेच घडलंय. एकनाथ शिंदेंनाही सांगितलं, पण काँग्रेसच्या दावणीला बांधलं. एवढं सांगून शिंदेंनी त्या विषयातून तर पळ काढला, पण या विषयातून पळ काढता येत नाही. उदय सामंत यांचं समांतर नेतृत्व तयार होतंय, या गोष्टीला फक्त हवा पाणी दिली जात नाहीये. आधी ठाकरेंच्या पक्षात एकनाथ शिंदे होते, त्याही वेळी असं म्हटलं जात होतं, शिंदे नाराज आहे. ठाकरेंनी हलक्यात घेतलं. आताही तेच म्हटलं जाते. उदय सामंत एक दुसरा गट तयार करतायत, शिंदे हलक्यात घेतायत, पण चर्चा या जोरात तयार आहे की समांतर नेतृत्व तयार होते. पाहत रहा पुढे जाऊन हा सिक्वेन्स कुठे आणि कसा जुळतो. मांडलेल्या मुद्द्यांबाबत तुमचं काय मत आहे कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.